heating effect of electric current. Heating effect of electric current we will see in that. तर समजा आपण सर्किटमध्ये जर काय लावला, एक रेजिस्टन्स लावला, इन सर्किट इफ वी अप्लाय रेजिस्टन्स, मग ज्यावेळेस करंट त्या रेजिस्टन्समधनं पास होतो त्या ठिकाणी हीट जनरेट होते. ठीक आहे, मग त्यालाच आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज दी हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. तर हीटिंग इफेक्ट, आता रजिस्टर लावायचं तर रजिस्टर कुठला लावायला पाहिजे, रजिस्टरच्या दोन प्रॉपर्टीज पाहिजेत. एक तर त्याचा मेल्टिंग पॉईंट खूप हाय पाहिजे, म्हणजे तो वितळायला नाही पाहिजे, आणि दुसरी त्याची प्रॉपर्टी काय आहे रजिस्टरची, की त्यानं हीट निर्माण करायला पाहिजे. तर हे जे काय आहे तुमचे ह्याचे एक्झाम्पल आहेत, वॉटर बॉयलर, इलेक्ट्रिक कुकर. तर याच्यामध्ये जनरली काय अशी प्रॉपर्टी असणारा निक्रोम आहे, आणि तुमचा इलेक्ट्रिक बल्ब आहे त्याच्यामध्ये टंगस्टन वापरतो आपण. ठीक आहे, 3400 डिग्रीला सुद्धा काय आहे की तो टिकू शकतो टंगस्टन. सो दिस. ठीक आहे, शॉर्ट सर्किट काय ते बघूया. शॉर्ट सर्किट, सो लाईव्ह वायर, न्यूट्रल वायर आणि अर्थ वायर, 3 प्रकारचे वायर असतात. समजा फॉर एक्झाम्पल शॉर्ट सर्किट समजून घेण्यासाठीचं एक्झाम्पल बघा. या ठिकाणी मी लाईव्ह वायर, त्यालाच आपण फेज वायर सुद्धा म्हणतो, तो एक लावला आणि न्यूट्रल वायर लावला. या ठिकाणी एक मी ह्या सर्किटमध्ये एक बल्ब लावला, मग तो बल्ब सुरू झाला. तो बल्ब सुरू होण्यासाठी त्याला काही सर्टन अमाऊंट ऑफ करंट त्याला लागला. ठीक आहे, थोड्या वेळानंतर मी काय करतो, आणखी एक ह्या सर्किटमध्ये आणखी एक बल्ब लावतो. मी बल्ब लावला तर म्हणजेच काय होऊन जाईल, मग त्याला करंट पण लागेल जास्तीचा. ठीक आहे, मग करंट जास्तीचा लागला तर काय होईल, ह्यांच्यावर लोड येईल. मी काय केला, आणखीन एक बल्ब लावला. बल्ब लावला तर काय होईल, आणखीन या ठिकाणी काय होईल, किंवा ह्याच्यावरती काय की करंट जास्त लागेल. पण जो काही त्या वायरमधनं, ज्या वायरमधनं करंट पास होतो त्या वायरची काहीतरी एक कॅपॅसिटी असते, किती करंट कॅरी करायचा किंवा किती करंट बिअर करू शकतात. मग ते काय त्याचे कॅपॅसिटी बिअर करायच्या बियॉन्ड कॅपॅसिटी गेला की त्याच्यावरचं इन्सुलेशन निघून जातं. आणि हे दोन जे काही तुमचं लाईव्ह वायर आणि न्यूट्रल वायर आहेत हे चिटकतात, आणि हे चिटकल्यानंतर त्या ठिकाणी काय आग निर्माण होते, आणि त्यालाच आपण काय म्हणतो, शॉर्ट सर्किट म्हणतो. मग हे अवॉइड करायचं असेल तर आपण जनरली काय करतो, फ्यूज वापरतो. फ्यूज वापरणं कधी पण चांगलं, कारण की तुमचे इलेक्ट्रिकल गॅजेट्स तुमचे वाचतील. ठीक आहे, मोठमोठे जे काय महागडे असतात त्याच्याऐवजी काय एक तार लागेल, 1 रुपयाची 2 रुपयाची तार असते. आणि दुसरी गोष्ट काय, किंवा हे लक्षात, करंट वाढला की हीट वाढणार. ठीक आहे, करंट वाढत गेला की हीट पण वाढत गेणार. आत्ता आपण बघूया मग ओव्हरलोडिंग. ओव्हरलोडिंग बघा, सपोज इट इज युअर कॉलनी, ही तुमची कॉलनी आहे. या ठिकाणी काय ट्रान्सफॉर्मर आहे. कॉलनीमध्ये तुमच्या समजा 1000 अँपिअर इतकं करंट लोक जनरली यूज करतात. पण खूप या उन्हाळ्यामध्ये खूप गरमी पडली आणि संध्याकाळी 6-6:30 नंतर सगळे लोकच कूलर यूज करतात, कूलर, AC वगैरे. म्हणजे काय, करंटची डिमांड जास्त वाढली समजा. आणि ह्या ट्रान्सफॉर्मरची कॅपॅसिटी किती आहे, 1000 अँपिअर. तर समजा लोकांची डिमांड वाढली 1100 अँपिअर, 1200 अँपिअर. तर काय होऊन जाईल, हा ट्रान्सफॉर्मर लोड येईल, ओव्हरलोड होईल, आणि हा ट्रान्सफॉर्मर काय होईल, जळून जाईल, डॅमेज होऊन जाईल. ठीक आहे, दॅट इज दी ओव्हरलोडिंग. ही ओव्हरलोडिंग होऊ द्यायची नसेल, टाळायची असेल तर काय करतात, या ठिकाणी फ्यूज वापरतात किंवा कॉइल्स वापरतात. मग काय होऊन जातं, त्याची कॅपॅसिटी 1000 अँपिअर असते. जर समजा लोड वाढला, असा लोड वाढला तर मग काय होऊन जातं, ती कॉईल किंवा ते फ्यूज जे काय ते ब्रेक होतात, जळतात, पण ट्रान्सफॉर्मर जो काय आहे तो सेफ राहतो. ओके. So on page number 50, problems they have given some solid examples. Let's see. First problem, a 6 meter long wire made from an alloy nichrome is shaped into a coil and given for producing heat. It has a resistance of 24 ohms. Can we get more heat if the wire is cut into half of its original length and shape it into a coil? For getting energy, the two ends of the wire are connected to a source with a potential difference of 220 volt. Okay, so let's go for this problem. Given length of wire 6 meter, resistance 24 ohm, आणि व्होल्टेज काय दिला तुमचा 220 volt, व्होल्टेजवर पोटेन्शियल डिफरन्स. तर मग हा फॉर्म्युला आपल्याला यूज करावा लागेल. पॉवर P इज इक्वल टू V इंटू R, सॉरी इंटू I. P इज इक्वल टू V इंटू I. म्हणजेच तुमचा I काय होता, आयला काय लिहू शकतो आपण, I इज इक्वल टू V बाय R. मग इथं मी काय केलं, तेच आयच्या ठिकाणी V बाय R लिहिला. ठीक आहे, असे या
प्रमाणे तुमचा फॉर्म्युला आला. म्हणजे पी इज इक्वल टू व्ही इंटू व्ही काय झालं व्ही स्क्वेअर बाय आर. व्ही दिलेला की तुम्हाला दिलेला आहे 220चा स्क्वेअर बाय आर. आर पण आपल्याला दिला 24 इज इक्वल टू किती आला हा 201 वॅट. त्याचं 3 मीटर केलं. रेजिस्टन्स किती होतं 24. वायर हाफ झाला म्हणजे रेजिस्टन्स सुद्धा काय होईल हाफ होऊन जाईल. रेजिस्टन्स 24 ओम होता तर तो किती झाला 12. त्याच फॉर्म्युल्यात किमती पुटअप जर केल्या तर तुमचा पी इज इक्वल टू 403 वॅट्स येतं. म्हणजेच याचा अर्थ काय होतं वी विल ऑब्टेन मोर हीट इफ वी रिड्यूस द वायर और इफ वी कट द वायर इनटू हाफ. ठीक आहे. ऑन पेज नंबर 52nd प्रॉब्लेम. A cell is connected to a 9 ohm resistance because of which heat of 400 joule is produced per second due to current flowing through it. Obtain the potential difference applied across the resistance. पोटेन्शियल डिफरन्स काढायचा या प्रॉब्लेममध्ये आपल्याला. बघा काय काय दिले. गिवन रेजिस्टन्स दिला आहे 9 ओम, हीट दिलेली 400 जूल पर सेकंड. आता इथं एक पॉईंट लक्षात घ्या. हीट 400 जूल पर सेकंड दिल्यामुळं त्यालाच आपल्याला पॉवर म्हणता येईल. ओके. ती झाली तुमची पॉवर. आणि आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे व्ही काढायचं. ठीक आहे. मग त्याचा आपण फॉर्म्युला घेतला पी इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय आर. मग पी किती दिला तुम्हाला 400 इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय आर काय दिला तुमचा 9. मग हे व्ही स्क्वेअर असल्यामुळे ह्याला अंडर रूटमध्ये टाकला आपण. 400 हा इंटू काय 9 झाला इज इक्वल टू 400चा जो काय तुमचा स्क्वेअर आहे रूट काय आला तो स्क्वेअर रूट 20 आणि 9चा किती आला 3. ठीक आहे. म्हणजेच ते 20 इंटू 3 60 वोल्ट. तर पोटेन्शियल डिफरन्स किती आला 60 वोल्ट. On page number 51 they have given a problem. Third problem, an electrical iron uses a power of 1100 watt when set to higher temperature. If set to lower temperature it uses 330 watt power. Find out the electric current and the respective resistance for the two settings. The iron is connected to a potential difference of 220 volt. ठीक है. सो सी व्हॉट दे हॅव गिवन. पॉवर ॲट पॉईंट ए म्हणजे हायर टेम्परेचर जे दिलेलं आहे त्यांनी दॅट इज 1100 वॅट. आणि पॉवर ॲट बी म्हणजे लोअर टेम्परेचर आहे 330 वॅट. ठीक आहे. पोटेन्शियल डिफरन्स दिला आहे त्यांनी 220 वोल्ट. ठीक आहे. आणि करंट ॲट ए काढायचं आपल्याला. तर करंट ॲट बी पण काढायचं बी पॉईंटला. रेजिस्टन्स ॲट पॉईंट ए अँड रेजिस्टन्स ॲट पॉईंट बी हे सुद्धा आपल्याला काढायचं आहे. सो लेट्स सी पॉवर ॲट ए इज इक्वल टू व्ही इंटू आय ए. ह्याच्या जर किमती ठेवल्या आपण तर काय होईल हे 1100 इज इक्वल टू तुमचा पी डी किती दिला 220 इंटू आय ए. म्हणजेच आय ए किती 1100 बाय 220 इज इक्वल टू 5 ॲम्पियर. म्हणजेच काय करंट ॲट पॉईंट ए 5 ॲम्पियर इतका येतो. ठीक आहे. तसाच करंट ॲट बी दॅट इज पॉवर ॲट बी जर काढायचं म्हटलं तर इज इक्वल टू व्ही इंटू आय ॲट बी. तर हा किती आहे तुमचा 330 इज इक्वल टू तुमचा पोटेन्शियल डिफरन्स 220 इंटू आय ॲट बी म्हणजे करंट ॲट बी. आय ॲट बी 330 बाय 220 दॅट इज करंट ॲट बी पॉईंट बी इज इक्वल टू 1.5 ॲम्पियर. ठीक आहे. हे निघाले तुमचे. त्याच्यानंतर मग तुम्हाला काय काढायचं आहे तुमचा व्ही. आपल्याला हे माहिती आहे की रेजिस्टन्स काढायचा आहे. ओम्स लॉ प्रमाणे हा फॉर्म्युला व्ही इज इक्वल टू आय आर. याला जर आपण काय केला आर जर घेतला तर आर इज इक्वल टू व्ही बाय आय होऊन जाईल. म्हणजे आता रेजिस्टन्स जर काढायचा ॲट ए पॉईंट त्याला काय होईल व्ही बाय आय ॲट पॉईंट ए. मग तो काय होईल किमती जर टाकल्या आपण रेजिस्टन्स ॲट ए व्ही किती होता 220 बाय करंट ॲट ए काढलेला आहे आपण किती काढलेला आहे आपण 5. तो तिथं ठेवला तर तो किती होऊन जाईल 44 ओम. आणि रेजिस्टन्स ॲट बी काढायचं म्हटलं तर व्ही बाय करंट ॲट बी किमती ठेवल्या तर 220 बाय 1.5. तर काय येईल तो रेजिस्टन्स ॲट पॉईंट बी 146 ओम. ओके. So on page number 51, fourth problem, an electric tungsten bulb is connected into a home circuit. The home electric supply runs at 220 volt potential difference which switched on when switched on a current of
0.45 ampere flows through the bulb. What must be power wattage of the bulb if it is kept on for 10 hours? How many units of electricity will be consumed? ठीक आहे, काय काय दिलं ते बघा. पण त्याच्या पहिले सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हे समजायला पाहिजे 1 युनिट इज इक्वल टू 1 किलो वॅट आवर. ठीक आहे, हे लक्षात यायला पाहिजे. 1 युनिट म्हणजे किती, की काय बाबा 1 किलो वॅट एवढे करंट जळण्यासाठी 1 युनिट लागत असेल. सो दॅट इज 1 किलो वॅट आवर. मग दिलेलं काय तुमचं पोटेन्शियल डिफरन्स दिलं 220 व्होल्ट. आय म्हणजे करंट दिला 0.45 अँपियर. पॉवर काढायची आहे. पॉवरचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, P इज इक्वल टू V इंटू आय. दॅट इज V दिला 220 इंटू आय दिलेला 0.45. पॉवर तुमचा 99 वॅट आला. हे काय फॉर 1 आवर. ठीक आहे, तर आता फॉर 10 आवर काढायचं असलं तर काय करावं लागेल, 1 आवरसाठी 99 वॅट आला, तर 10 आवरसाठी आपल्याला काय करावं लागेल 10 इंटू 99 दॅट इज पॉवर इज इक्वल टू 990 वॅट आवर्स. आता हे पॉवर आली 990 वॅट आवर्स. आपल्याला याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, आपल्याला याला कन्वर्ट करायचं आहे किलो वॅट आवरमध्ये. तो किलो वॅट आवरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण काय केलं मग त्याला, जसं 1 युनिट इज इक्वल टू 1 किलो वॅट आवर, तर त्याप्रमाणे मग ह्याचे युनिट निघतील किती 0.99 किलो वॅट आवर. म्हणणं हे कसं आलं, हे 990 वॅट आवरचं 0.99 किलो वॅट आवर, याला किलो वॅट आवरमध्ये करायचं ना आपल्याला. आता तुमचं काय किंवा 1 किलो वॅट आवर म्हणजे काय 1000. ठीक आहे, म्हणजेच मग तुमचं किती होतं हे 990ला डिवायडेड बाय 1000 केलं तर किती येईल 0.99. ठीक आहे, असं आलं. अंडरस्टँड. हॅलो स्टुडंट्स, सो टुडे वी विल लर्न अबाउट magnetic effects of electric current. We are learning this chapter. In this chapter important concept we are going to tell. खूप महत्त्वाचे कन्सेप्ट सांगणार आहेत. पहा, हे कोण होते, हेन्स क्रिस्टन ओरस्टेड. हे एक शास्त्रज्ञ होते. 1777ला यांचा जन्म झाला. 1851ला हे काय मृत्युमुखी पडले. तर यांच्या आयुष्यामध्ये काय की एक गंमत सांगतो. एकदा काय करत होते, ते एक्सपेरिमेंट करत होते काहीतरी त्यांच्या लॅबोरेटरीमध्ये. आणि एक्सपेरिमेंट करत असतानाच काय की त्यांच्या असं लक्षात आलं की एक सर्किट होतं आणि सर्किटच्या बाजूला काय एक निडेल होती. तर ते निडेलची डायरेक्शन चेंज झाली. डायरेक्शन कसं काय चेंज झाली त्यांनी विचार केला. नंतर त्यांनी काय परत करंट स्टॉप केला, परत त्याची डायरेक्शन चेंज झाली. परत करंट ऑन केला, परत डायरेक्शन चेंज झाली. मग त्यांच्या असं लक्षात आलं की करंट कॅरिंग कंडक्टर बिहेव्स ॲज अ मॅग्नेट. काय, करंट कॅरिंग कंडक्टर बिहेव्स ॲज अ मॅग्नेट. एखाद्या कंडक्टरमधनं करंट जात असेल तर तो कंडक्टर मॅग्नेट म्हणून काम करतो. याचा त्यांनी काय शोध लावला. ठीक आहे, तर पहा या ठिकाणी त्यांनी दाखवलेलं आहे ही त्यांचा एक्सपेरिमेंट जे काय ते करत होते. या ठिकाणी काय सर्किट आहे, हे या ठिकाणी निडल आहे, मॅग्नेटिक निडल आहे. तर ज्यावेळेस ह्याच्यातनं करंट ऑन करतात त्यावेळेस काय ह्या निडलची डायरेक्शन चेंज होते. त्यांनी करंट बंद केला की परत डायरेक्शन चेंज होते, करंट ऑन केला की परत डायरेक्शन चेंज होते. त्यांच्या ही गोष्ट काय लक्षात आली ऑन ऑफ केल्यानंतर. मग त्याच्यावरनं त्यांनी काय किंवा current is directly proportional to the magnetic intensity of magnetic field. Current is directly proportional to the intensity of magnetic field. म्हणजे करंट जेवढा जास्त असेल तेवढी मॅग्नेटिक फील्ड सुद्धा वास्ट असेल. ठीक आहे, दुसरी गोष्ट काय किंवा डिस्टन्स, जेवढं म्हणजे करंट दिलेलं आहे समजा सर्किटमध्ये, जेवढं डिस्टन्स जास्त असेल, जेवढं दूर डिस्टन्स असेल तेवढं काय होईल मॅग्नेटिक फील्ड कमी होत जाईल. ओके, अँड वन मोर थिंग इज देअर. ह्याचं काय डायरेक्शन कसं असेल ह्याचं, तर इट इज सर्क्युलर. आणि कॉईल ठेवली तर ते त्यांच्या लक्षात आलं की सर्क्युलर होतं म्हणून ते. तर या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्यात. त्याच्यानंतर राईट हँड थंब रूल. इमॅजिन दॅट यू आर होल्डिंग अ करंट कॅरिंग कंडक्टर इन युअर राईट हँड. तुम्ही तुमच्या उजव्या हातामध्ये असं इमॅजिन करा की करंट कॅरिंग कंडक्टर तुम्ही तुमच्या उजव्या हातात धरलेला आहे. ठीक आहे, इफ थंब इज पॉइंटिंग टुवर्ड्स द डायरेक्शन ऑफ करंटच्या डायरेक्शनकडे जर थंब तुमचं पॉईंट आउट करत असेल, देन द कर्ल फिंगर्स विल शो द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे, असं त्यांनी म्हटलं होतं. हे जर तुमचं राईट हँड रूल. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट. ठीक आहे, म्हणजे मॅग्नेटवर इलेक्ट्रिसिटीचा किंवा इलेक्ट्रिसिटीवर मॅग्नेटचा दोघांवर एकमेकांचा परस्पर काय संबंध आणि इफेक्ट होतो. ठीक आहे, जे काही तुम्ही कंडक्टर पकडलेलं आहे ना, ठीक आहे, हे कशाची डायरेक्शन दाखवायला लक्षात ठेवायचं. अंगठा कशाची डायरेक्शन दाखवते, करंट.
तर मॅग्नेटिक हे जे काही कर्ल फिंगर्स आहेत हे, तर हे काय दाखवतात तुमचे मॅग्नेटिक फील्ड दाखवत आहेत. ठीक आहे, हे कर्ल फिंगर्स हे जे आहेत ते. ओके, इथं पण दाखवलेलं आहे. ठीक, काय पाहिलं होतं बघा, वेन वी होल्ड अ स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टर. कंडक्टर कसं होतं, स्ट्रेट. आता त्याच्याऐवजी काय केलं, कंडक्टर म्हणजे जो काय करंट कंडक्ट करणारा तो स्ट्रेट नाही आहे, तो कसा आहे, सर्क्युलर आहे. तो सर्क्युलर असेल तर काय त्याचे असे लूप्स तयार होतील. ठीक आहे, स्ट्रेट असेल तर समजा त्याची मॅग्नेटिक फील्ड इतकी आहे, लूपिंग असेल तर त्याची मॅग्नेटिक फील्ड वाढेल. ठीक आहे, हे लक्षात घ्यायचं. लूपिंग केल्याचा फायदा काय, लूपिंग का करतो आपण, तर मॅग्नेटिक फील्डची काय, मॅग्नेटिक फील्ड वाढते, विस्तार होतो तिचा. सो इट इज अबाउट, या ठिकाणी दोन गोष्टी होत्या तुमच्या मागाशी पाहिलेल्या. करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मॅग्नेटिक फील्ड. करंट वाढवला मॅग्नेटिक फील्ड वाढेल, करंट कमी केला मॅग्नेटिक फील्ड कमी होईल. आणि डिस्टन्स जे काय, डिस्टन्स वाढवला मॅग्नेटिक फील्ड कमी होईल, डिस्टन्स कमी केला मॅग्नेटिक फील्ड वाढेल. हे पाहिलं होतं. आता आपण सोलेनॉइड पाहूया. वेन अ कॉपर वायर विथ इन्सुलेशन इज wrapped like a spring into the loops, it is called as the solenoid. ठीक आहे, हे तुमचं सोलोनाईड आहे. आता सोलोनाईडचं वैशिष्ट्य काय सांगितलं, कॉपर वायर त्याला काय अशी लुपिंग केलेली, खूप जवळ लुपिंग केलेली, त्या लुपिंगला आपण काय म्हणणार, सोलोनाईड. सोलोनाईडचं वैशिष्ट्य काय माहिती का, आता या ठिकाणी बघा लुपिंग केल्यामुळं काय आहे की ही मॅग्नेटिक फील्ड तयार झाली. पण मॅग्नेटिक फील्डचं काय, हे दे आर पॅरलल टू इच अदर, मॅग्नेटिक लाईन्स आर पॅरलल टू इच अदर. त्याच्यामुळे मग काय झालं माहिती का, की इथं ठीक आहे, करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मॅग्नेटिक फील्ड. करंट वाढवलं मॅग्नेटिक फील्ड वाढेल, करंट कमी केलं मॅग्नेटिक फील्ड कमी होईल. डिस्टन्स या ठिकाणी डिस्टन्स कसं राहील, इरिस्पेक्टिव्ह, डिस्टन्सचं काही राहणार नाही. आणि मॅग्नेटिक लाईन्स एकमेकांना कशा आहेत, पॅरलल आहेत. त्याच्यामुळे काय इथं इकडच्या साईडला कसं होतं, मॅग्नेटिक फील्ड इथं खूप जास्त आहे, इथं थोडीशी कमी आहे, कमी 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 होत जात होती. ठीक आहे, रेग्युलरमध्ये. इथं तसं नाही आहे, इथं काय सगळीकडं पॅरल असल्यामुळं समांतर राहते, समान राहते. ठीक आहे, जिथपर्यंत मॅग्नेटिक फील्ड तिथपर्यंत काय मॅग्नेटिक फील्ड सेम राहते, कमी जास्त नाही होते. आणि इकडे साईडला कसं व्हायचं, आधी खूप जास्त, कमी 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 एकदम कमी, आणि नंतर नाहीच. इथं तसं नाही राहणार. ओके, दिस इज द मेन डिफरन्स बिटवीन दॅम. So see what we will learn. Force acting on current carrying conductor in a magnetic field. Force acting on current carrying conductor. समजा हे काय सर्किट आहे, हा करंट कॅरिंग कंडक्टर आहे, ह्याच्यावरती जर फोर्स ॲक्ट होत असेल, ठीक आहे, तर काय होतं, तर हे कंडक्टर बेंड होतं. ठीक आहे, तर समजा करंटची डायरेक्शन हे आहे, तर मग बेंडिंग समजा इकडच्या साईडला आहे, करंटची डायरेक्शन चेंज केली तर बेंडिंग इकडच्या साईडला होईल. पण बेंडिंग होईल जेवढा जास्त काय किंवा फोर्स असेल तेवढी जास्त त्या कंडक्टरची बेंडिंग असेल. ठीक आहे, काय म्हटलेलं आहे, पण ही बेंडिंग जरी असली, मॅग्नेटिक फील्ड कमी जास्त झाला किंवा करंटची डायरेक्शन चेंज केली किंवा जो कुठला तुम्ही त्याच्यावर फोर्स ज्या कुठल्या मॅग्नेटिक फील्डनं किंवा स्ट्रॉंग मॅग्नेटनं कशाने लावणार आहेत तो कमी जास्त केला, काही जरी केलं तरी तो बेंड होणार म्हणजे होणारच. त्याची फक्त काय बेंडिंग मधल्या साईडला की बाहेरच्या साईडला. ठीक आहे, तर ह्याच्यात पॉईंट काय आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, जो काय फोर्स असतो, फोर्स इज परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ करंट. ठीक आहे, फोर्स नेहमी कसा असतो, परपेंडिक्युलर असतो. जो काय करंटचा फ्लो आहे आणि डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड आहे त्यांना फोर्स इट इज ऑलवेज परपेंडिक्युलर. पहिला पॉईंट. परत काय, करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्स. करंट वाढवा फोर्स वाढेल, करंट कमी करा फोर्स कमी होईल. ठीक आहे, आणि मॅग्नेटिक फील्ड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्स. फोर्स वाढला मॅग्नेटिक फील्ड वाढली किंवा मॅग्नेटिक फील्ड वाढली फोर्स वाढला, फोर्स कमी झालं मॅग्नेटिक फील्ड कमी झाली. ठीक आहे, दिस. आता हे सगळं झालं, पण आपल्याला काय किंवा हे नाही कळालं, कंडक्टरवर फोर्स कुठल्या साईडनं किंवा कुठं हे होतो. तर त्यासाठी काय की त्यांनी सांगितलं आहे फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. तर लेफ्ट हँड रूल तर तो काय म्हणेल की इमॅजिन दॅट युअर 3 fingers are mutually perpendicular to each other. Which finger? Your middle finger, index finger and thumb. The 3 are mutually perpendicular to each other. ठीक आहे, कसं पण करा. आता याच्यामध्ये काय म्हटलेलं त्यांनी, if your middle finger काय म्हटलं होतं, इमॅजिन your 3 fingers are perpendicular to each other. Which 3 fingers? Thumb, middle finger and index finger. If suppose your middle finger is showing the direction of current, if your middle finger is showing the direction of current and if your index finger is showing the direction of magnetic field, then your thumb will point
टुवर्ड्स दी फोर्स ऑन द कंडक्टर. हे काय आहे फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल आहे. समजलंय.